नमस्कार मित्रांनो, द महादेशभक्ती या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तुम्हाला थंबनेल बघून अंदाज आलेलाच असेल की आपण आज कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की काही दिवसापूर्वी इस्रायलने कतारची राजधानी दोहावर एअर स्ट्राईक केली. 15 इस्रायली फायटर जेट कतारमध्ये जाऊन राजधानी दोहावर 10 बॉम्ब टाकले. ही एक ऐतिहासिक घटना आहे. इस्रायल आणि कतार या दोन देशांमधील अंतर सुमारे 2000 किलोमीटर आहे. 2000 किलोमीटर अंतर पार करून इस्रायलने कतारवर एअर स्ट्राईक केली. तुम्ही विचार करत असाल की कतारने इस्रायलला असं काय केलंय की ज्यामुळे या दोघांमध्ये एवढी दुश्मनी निर्माण झाली व ती कशामुळे निर्माण झाली. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एकदम सरळ व सोप्या भाषेत याबद्दल सांगणार आहे. 1947 मध्ये युनायटेड नेशनने एक प्रस्ताव आणला होता ज्यामध्ये फिलिस्तीनचे 2 हिस्से करून एक अरब राज्य व दुसरे ज्यूइश राज्य तयार करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता. तो प्रस्ताव अरब देशांनी नाकारला. त्याच वर्षी इस्रायल हा देश बनला. इस्रायल बनल्यानंतर लगेच इस्रायल व अरब देशांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धामध्ये अरबाकडून इजिप्त, जॉर्डन, सिरिया, इराक, लेबनॉन व लहान-सहान अरब देश सहभागी होते. 1967 चे 6 दिवसांचे युद्ध व 1973 च्या यौम किपूर युद्धामध्ये एकट्या इस्रायलने काही अरब देशांना हरवले होते. हरलेल्या युद्धामुळे अरब देशांमध्ये इस्रायल बद्दल द्वेष मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात कतारचाही समावेश होता. 1995 पर्यंत कतारची विदेश नीती सौदी अरेबियावर अवलंबून होती. ती नीती 1995 साली स्वतंत्र झाली. हमाद बिन खालिद अल थानी या अमीरने वडिलांना सत्तेपासून दूर करून कतारची गादी बळकावली. हमादने ठरवलं की फक्त सौदी अरेबियावर अवलंबून न राहता कतार या देशाची वेगळी ओळख बनवायची. पण त्यात काही अडचणी होत्या, जशा की कतारकडे पैसा तर खूप होता, परंतु जगात त्यांचा प्रभाव खूप कमी होता. हा प्रभाव वाढवण्यासाठी कतारने अमेरिकेबरोबर आर्थिक व लष्करी भागीदारी वाढवण्यास सुरुवात केली. कतारमध्ये अमेरिकेचा मिडल ईस्ट मध्ये सर्वात मोठा लष्करी तळ आहे, ज्यामध्ये 10,000 अमेरिकी लष्कर सध्या तैनात आहे. काही वर्षानंतर कतारचा प्रभाव वाढत गेला आणि त्यांनी इस्रायलच्या विरोधी शक्तींना पाठबळ देण्यास सुरुवात केली. 2000 मध्ये झालेल्या गाझा युद्धामुळे कतार आणि इस्रायल मधील दुरावा आणखी वाढला. 2009 मध्ये गाझा युद्धानंतर तर कतारने इस्रायल बरोबर आपले सर्व संबंध तोडले आणि हमास या संघटनेला ओपन सपोर्ट द्यायला सुरुवात केली. हमास ही संघटना इस्रायल दहशतवादी संघटना मानतो, जी की गाझा पट्टीवर राज्य करते. गाझा हा पॅलेस्टाईन देशाचा भाग आहे. हमास संघटनेचे नेते सिरियाची राजधानी दमास्कस येथून आपली संघटना अगोदर चालवत होते. 2011 पासून सिरियामध्ये गृहयुद्ध चालू झाल्यामुळे हमास संघटनेचा दुसऱ्या देशामध्ये आश्रय घेणे गरजेचे होते. तो आश्रय हमासला कतार या देशात मिळाला. हमास कतारमध्ये आश्रय घेऊन आपली संघटना तिथून चालवू लागला. हमास व कतार या दोघांची जवळीक खूप वाढली. त्यांना संघटना चालवण्यासाठी पैसा कतार आपल्या खजिन्यातून लाईट बिल, इंधनाचे बिल, हमास संघटनेत काम करणारे लोक, त्यांची पगार, इमर्जन्सी साठी पैसे असे अनेक पद्धतीने पाठवू लागला. इस्रायलच्या गुप्त संघटनेच्या दाव्यानुसार बाहेरून ही मानवीय मदत दाखवत होते, पण याचा उपयोग हमासच्या टनेल नेटवर्क, स्मगलिंग, रॉकेट तयार करण्यासाठी, दहशतवादी भरती करण्यासाठी करत होते. वेळेसोबत हमास या संघटनेची मिलिटरी कुवत कतारच्या पैशाने चांगलीच वाढली. 2020 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने अब्राहम अकॉर्ड साइन झाला. यामध्ये यूएनने इस्रायल बरोबर आपले संबंध नॉर्मल केले. त्यावेळी कतारने जाहीरपणे हा विश्वासघात असल्याचं सांगितलं व इस्रायल ह्या देशाला नकाशावर राहण्याचा अधिकारच नाही असे सुनावलं. इस्रायलने बऱ्याच वेळेस कतारकडे मागणी केली होती की हमासच्या नेत्यांना देशातून बाहेर काढा किंवा त्यांना सोपवा. हे न ऐकता कतारने आपला सपोर्ट हमासला चालू राहू दिला आणि तो काळा दिवस आला. 7 ऑक्टोबर 2023 ला गाझामधून हजारो रॉकेट इस्रायलच्या दिशेने फायर करण्यात आले. लहान मुलं, महिला यांना किडनॅप करण्यात आलं व हजारो लोकांना मारण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हल्ला होईल असा विचार इस्रायलने केला. इस्रायलच्या गुप्तचर संघटनेने याचा शोध घेतला तेव्हा त्यांना उत्तर मिळाले की एवढा मोठा हल्ला करण्यासाठी हमास संघटनेचा सर्वात मोठा स्रोत कतार देश आहे. मागील काही वर्षांपासून कतारकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा उपयोग बोगदे, रॉकेट लॉन्चर फॅक्टरी, कम्युनिकेशन सिस्टम वाढवण्यासाठी केला. या हल्ल्यानंतर इस्रायलने कतारला दहशतवादी संघटनांना मदत करणारा देश म्हणून वागवण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की इस्रायलने 9 सप्टेंबर 2025 ला कतारमध्ये घुसून दहशतवाद्यावर हल्ला केला. टार्गेट होतं दोहामधील कतारा जिल्हा, जेथे हमास नेत्यांची बैठक चालू होती. पुढचा नंबर पाकिस्तान किंवा टर्की यांचा कसा येऊ शकतो हे आपण समजा. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी धमकी दिली आहे की हमास या संघटनेला देशातून बाहेर काढा किंवा त्यांना शिक्षा द्या, नाहीतर इस्रायल त्यांच्यावर ऍक्शन घेईल. तुर्की या देशाने हमासच्या नेत्यांना आपल्या देशात बऱ्याच वेळा आश्रय दिला आहे आणि कूटनीतीद्वारे त्यांना बऱ्याच वेळेस वाचवलेले आहे. पाकिस्तान ही दहशतवाद्यांना आपल्या देशात आश्रय देतो. युनायटेड नेशन मध्ये इस्रायलने धमकी सुद्धा पाकिस्तान आणि थोडक्यात तुर्कीला म्हणायला हरकत नाही आपल्याला दिलेली आहे, ज्यामुळे पाकिस्तान वाले सध्या भीतीच्या वातावरणात आहेत. तुम्हाला या घडामोडीबद्दल काय वाटतं किंवा तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये जरूर नोंदवा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.